ये नर्मदे यार. त्या ठिकाणी हे बघा आपण आहे ना आता मांडवगड आहे ना, मांडवगडला आज आहे ना, आज आपण मांडवगडला थांबलो होतो. राम मंदिराचं दर्शन घेतलं. राम मंदिराचं दर्शन घेऊन रेवाकुंडाचं दर्शन घेऊन आहे ना आम्ही खाली जे उतरतो एक आहे ना त्या गडावरून, मांडवगड गडावरून खाली उतरतो. काल आम्ही चढायला सुरुवात केली होती तर आम्ही 3 वाजले आम्हाला. सकाळी जे आम्ही 6 वाजता सुरुवात केली तर आम्हाला 3 वाजेपर्यंत 3 ते 4:30 वाजले आम्हाला राम मंदिर ह्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि ह्या ठिकाणीच आहे ना हे बघा परिक्रमावासी असे खाली उतरतात. आणि हेच असं एक अवघड ठिकाण आहे. या अवघड ठिकाणावरून खाली उतरण्यासाठी आहे ना थोडंसं की ना आपण थोडं जपून चालावं. एवढं काय घाई नाही का उतर आहे. हा उतार जास्त तीव्र उतार आहे. तीव्र उतार असल्यामुळे आहे ना थोडं पायी घसरण्याची थोडी शक्यता असते आणि थोडंसं सावकाश आपण ह्या ठिकाणी उतरू शकतो. हे असं एक आपलं उतरण्याचं मार्ग आहे. या मार्गे आणि दगडी भरपूर असल्यामुळे आहे ना थोडं दगडावरूनही पाय घसरतो आहे. आणि आम्ही सकाळी जे उतरायला सुरुवात केलेली आहे, टायमिंग झालेलं आहे 9:15 वाजलेले आहेत. 9:15 9:45 ते 9:30 वाजता आम्ही आहे ना उतरण्यासाठी सुरुवात केली. आणि खाली उतरल्यानंतर आम्हाला खाली उतरलं का एका ठिकाणी रोड आहे, त्या रोडलावरती एक आश्रम आहे, त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहे. तिथून पुढे आम्ही आहे ना पुढं जलकोटी आणि जलकोटे आणि महेश्वर ह्या ठिकाणी जाणार आहे. बघा हे असं उतार आहे. ह्या उतारावरून तुम्हाला मी आहे ना जे परिक्रमावासी कसे खाली उतरतात ते दाखवतो. म्हणजे असं एक अवघड ठिकाणचं एक उतार आहे. या अवघड ठिकाणी आहे ना उतरण्यासाठी हे थोडं अवघडच आहे. बघा ही जी जागा आहे ना खरोखर अवघड आहे. परिक्रमावासी कसे उतरतात ह्या ठिकाणावरून आहे ना ही अवघड जागा असल्यामुळे मलासुद्धा अशक्य अशी जागा आहे उतरण्याची. आणि खरोखर असं पाऊल टाकून आहे ना उतरायला लागतं. हे बघा इथं जरा थोडं अवघडच ठिकाणी या ठिकाणी. आणि हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो आता परिक्रमावासी कसे उतरतात. इथूनही मला खाली उतरतं. हे बघा हे अशी थोडे नर्मदे मामा इथून बघून या बरं का जरा. हे बघा त्या ठिकाणी आहे ना हे बघा हे असं एक ठिकाणी. हे बघा बघा असे थोडंसं नाही का हे असं पण थोडंसं तोल जाऊ शकतो या ठिकाणी असं. म्हणूनच आपलं थोडंसं सावकाश उतरा. आणि उतरताना आहे ना जय श्रीराम जय श्रीराम. हे बघा आता हे उतरण्याची एक कसरत बघा आता. बसून उतरतील. हां हळूहळू पलीकडून या. नर्मदे यार सावकाश 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 बघू नका तुम्ही. या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा पायी चालण्याची एवढी सोपी नाही आहे. या ठिकाण बघा हां आले हे एक असं उतरण्याचं ठिकाण आहे. आणि आपण ह्या ठिकाणी असं उतरू शकतो. हे पहा आणि दगडी असल्यामुळे दगडांवरून थोडासा पाय घसरण्याचं आहे ना एक आहे ना घसरण असं एक भीती वाटते. पण आहे ना हे बघा इकडनं पण एक ठिकाण होतं पण ते ना बंद केलेलं आहे कारण इकडनं जास्त आहे ना अवघड आहे या ठिकाणावरून. म्हणून हे ना बंद केलेलं आहे या ठिकाणावरून जाण्यासाठी. तर आपण या ठिकाणावरून जाणार आहे. हे जरा थोडंसं सोपा मार्ग आहे. आणि ह्या सोप्या मार्ग आहे एक 2 मार्ग दिलेले आहेत या ठिकाणी तिथं आल्याच्यानंतर. आणि आता ज्या ठिकाणी आलो आहे पूर्ण आम्ही जंगलात म्हणजे ना घनदाट जंगलाच्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला जे ना वानर सेना याचा एक कार्यकर्ता भेटलेला आहे. हे बघा आणि बाकीचे कार्यकर्ते पुढे आहेत. आणि सेनाप्रमुख कुठं आहे ते काय दिसानी. सेनाप्रमुख काय दिसन. आणि या ठिकाणी आम्हाला बघा हे असे कार्यकर्ते भेटतात मध्ये मध्ये. आणि खरोखर त्या कार्यकर्ते का भेटतात ते सावध करतात आम्हाला. बाकी काय नाही आहे कारण तेच आमचे संरक्षण आहे. नर्मदा मैयाने आम्हाला कोण ना कोण. हे बघा हा एक कार्यकर्ता आहे इथं हा या ठिकाणी. आणि आता आम्ही असा एक रोड आहे या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. खाली उतरण्यात एक आपण ज्यावेळेस खाली उतरतो ना त्यावेळेस खरोखर जो हा जंगलातून पूर्ण जंगलातून खाली उतरायचं आहे आपल्याला. आणि सरळ हा जो मार्ग आहे अवघड ठिकाणावरून खाली उतरते. ज्याच्या पायाचे खरोखर पायाला ज्याची दुखापत असते ना त्यांनी लोकांनी खरोखर खाली उतरू नका येऊ नका या ठिकाणावरून. हे बघा असा सरळ काही मार्ग लय अवघड आहे. हे बघा हे असं जंगल आहे.
हो का या ठिकाणावरून आम्ही आता खाली जाणार आहे. थोडे कुठंतरी स्टॉप घ्यायचा आहे. बघूया. नर्मदे हर नर्मदे हर. हेच असं ठिकाण आहे का त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो स्पीडनी. आणि हे बघा आम्ही थोडंसं यंग असल्यामुळं आम्हाला काय चालायला थोडंसं काय वाटत नाही. आणि आम्ही ह्या ठिकाणी पळतोय पण. आणि हे पाठीमागे 280 वर्षाचे आहेत. आणि हे जंगल आहे बघा, घनदाट जंगल आहे. ह्या जंगलात आपण ह्या घनदाट जंगलामध्ये मांडवगडाला ज्यावेळेस आपण ज्यावेळेस मांडवगड चढत असतो आणि ज्या पर्यटन जे गाडी मार्गे येतात ना त्यांनी ना ह्या मार्गे आहे ना एकदा चढावा मांडवगड आणि एकदा चढवा आणि खाली उतरावा मांडवगड. त्यावेळेस त्यांना समजत नाही. आणि हे परिक्रमावासी कसे आड उतार करतात आणि चढ उतार करत असतात. परिक्रमावासी आज 3600 किलोमीटर आहे ना कितीतरी. अजूनही आम्हाला भरपूर जंगल आहे, भरपूर जंगल लागणार आहे आम्हाला. विंध्य पर्वताची रांग आहे, अजून विंध्य पर्वत लागणार आहे. त्या पर्वतातून आम्हाला जायचं आहे. तो पर्वत आहे आपल्याला अमरकंटक ह्या ठिकाणी लागणार आहे. त्यावेळेस ज्या शस्त्रधारा एक आम्हाला शस्त्रधारा लागणार आहे इथं पुढे. ती शस्त्रधारा बघून आम्ही पुढे महेश्वरीला जाणार आहे. हे असं एक जंगल आहे बघा या ठिकाणी. बघा हे ठिकाणी बघा. आता आम्ही खाली उतरतोय. नर्मदे हर.